उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कार्यकर्त्याच्या परिवाराला 1 लाखाची मदत, मुलाच्या शिक्षणाचाही खर्च उचलण्याची घेतली जबाबदारी। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे किती मोठ्या मनाचे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांविषयी सुद्धा त्यांची मोठी आपुलकी आहे, याचा परिचय नुकताच मिळाला आहे। पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथील शिवसेना कार्यकर्ते दिलीप मुंडे यांचा मन नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। घटनेचा वृत्तांत कळताच त्यांच्या परिवाराला तात्काळ 1 लाखाची मदत केली। दिलीप मुंडे हा निष्ठावान शिवसैनिक होता। 8 मे 2026 रोजी ही माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली। त्यांनी कुठलाही विचार न करता तात्काळ मुंडे कुटुंबियांना रोख 1 लाखाची मदत केली। मदत देताना शिवसेना अकोला जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नारायण गव्हाणकर, जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, शिवसेना जिल्हा प्रमुख रेखाताई राऊत, जिल्हा समन्वयक प्रणव तायडे पाटील, वाडेगाव शहर प्रमुख शीतल कंडारकर, वाडेगाव शहर प्रमुख प्रशांत घाटोळ तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा संपर्क प्रमुख राजन साळवी तसेच जिल्हा प्रमुख नारायण गव्हाणकर, जिल्हा प्रमुख पांडे गुरुजी यांनी मरण पावलेल्या कार्यकर्त्याच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च सुद्धा उचलावा असा आग्रह धरला। एकनाथ शिंदे यांनी मिनिटाचाही विचार न करता तात्काळ आपण शिक्षणाचा सुद्धा खर्च करू असा शब्द दिला। या मदतीमुळे मुंडे परिवाराला मोठा दिलासा मिळाला असून एकनाथ शिंदे यांना आपल्या कार्यकर्त्यांविषयी असलेली तळमळ व तत्परता दिसून येते। सत्यशोधक न्यूज चॅनल करिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.